प्राध्यापक गोपाळ महाराज मुसळे पांढरगावकर. आज दिनांक 9/11/2025 वार रविवार मौजे पांढरगाव या नगरीमध्ये श्री संत गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ विजयानंद बाबा सुपेकर यांचा अमृत महोत्सव अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. विशेष करून तरुण मंडळीचा पुढाकार, त्याचबरोबर गावातील सर्व लहानथोर मंडळी या सर्वांच्या एकत्रीकरणानं हा भव्य दिव्य स्वरूपाचा आजचा हा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची रूपरेषा गावाच्या एकत्रीकरणाने या ठिकाणी आयोजित केलेली होती. या कार्यक्रमामध्ये सकाळी 11 ते 1 या दरम्यान गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ विजयानंद बाबा सुपेकर यांची भव्य दिव्य स्वरूपामध्ये टाळ मृदंगाच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर 2 ते 4 या कालावधीमध्ये गुरुवर्य तपोनिधी बापूदेव महाराज बेलगावकर यांचे सुंदर असे हरिकीर्तन झाले. गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ विजयानंद बाबा सुपेकर यांचा थोडक्यामध्ये परिचय द्यायचा म्हणजे असा, पहिलं कीर्तन पांढरगावमध्ये सुपेकर बाबांनी केलेलं आहे. त्यामुळं आमच्या गावकऱ्यांचं अतोनात प्रेम त्यांच्यावर आणि त्यांचं प्रेम आमच्यावर आहे. गुरुवर्य ब्रह्मनिष्ठ विजयानंद बाबा सुपेकर दर 3 वर्षांनी अधिक मास असतो, त्या अधिक मासामध्ये आमच्या इथे ज्ञानेश्वरी पारायण असते आणि या ज्ञानेश्वरी पारायणामध्ये 7 दिवस सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विजयानंद बाबा सुपेकर आमच्या इथं वास्तव्याला असतात. आणि त्यानंतर पूजेचं कीर्तन समारोप म्हणून त्यांचं असतं. दर 3 वर्षाप्रमाणे ते अधिक मासामध्ये ज्ञानेश्वरी पारायणाला व्यासपीठ प्रमुख म्हणून त्यांची या ठिकाणी फार मोठी मोलाचं मार्गदर्शन आहे. त्याचबरोबर गुरुवर्य सुपेकर बाबा यांचा परिचय द्यायचा असा म्हणजे ते आजही जे त्यांचं वारकरी संप्रदायाची पताका आहे, धर्माचे पालन करणे पाठक खंडन या युक्तीप्रमाणे किंवा धर्माची पताका हातामध्ये घेऊन विजयानंद बाबा सुपेकर यांनी अहोरात्र प्रत्येक गावामध्ये जाऊन समाज सुधारण्याचं कार्य केले. गुरुवर्य विजयानंद बाबा सुपेकर आजही वय वर्ष 75 झालेलं आहे, तरीही कुठलंही बिसलरीचं पाणी न पिता, कुठलंही या ठिकाणी जारचं पाणी न पिता ते स्वतः हातामध्ये तांब्या घेऊन विहिरीचं पाणी, बोरचं पाणी पित असतात. त्याचबरोबर आज वय वर्ष 75 झालं तरी ते स्वतः हाताने स्वयंपाक बनवून खातात. विजयानंद बाबा सुपेकरांचे हे जे कष्ट आहेत ते कष्ट म्हणजे भगवंताला आपलंसं करण्याचे आहेत आणि त्या भगवंताला आपलंसं करण्याचं प्रेम या पांढरगाव नगरीवर अतोनात झालेलं आहे. आणि या पांढरगाव नगरीच्या सर्व असणाऱ्या ग्रामस्थ मंडळींनी एकत्र येऊन आज या ठिकाणी आनंदाचा अमृत महोत्सव साजरा केलेला आहे. विजयानंद बाबाचा मी पण शिष्य आहे. बाबाकडे मी इयत्ता 5वी पासून आज ह्यापर्यंत बाबांची सेवा करत आहे. आज मी एवढा कीर्तनकार बनलो. आज या ठिकाणी प्राध्यापक म्हणून माझी अपॉइंटमेंट आहे परळी येथे. हे एवढं जे प्राप्त झालेलं आहे धन, एवढं जे मला प्राप्त झालं त्याचं कारण असं आहे सुपेकर बाबांचे आशीर्वाद. मीच नाही तर गावातला कुठलाही मनुष्य असू द्या, कुठलाही व्यक्ती असू द्या, लहानापासून मोठ्यापर्यंत वयोवृद्धापर्यंत सर्व विजयानंद बाबा सुपेकरावर अतोनात प्रेम करतात. म्हणून आज या ठिकाणी सुपेकर बाबांचं अमृत महोत्सव अतिशय अट्टहासानं उत्साहानं साजरा केलेला आहे. त्यामध्ये सर्व कर्मचारी वृंद असतील, उद्योगपती असतील, महाराज मंडळी असतील, विनेकरी, टाळकरी, माळकरी, लहानथोर मंडळी, सज्जन मायबाप सर्वांनी एकत्र येऊन एका विचाराने या ठिकाणी जवळजवळ 4 दिवस झालं आज सर्व झगडत आहे. कोणी कोणतं कार्य करीत आहे, कोणी कोणतं कार्य आहे, बॅनरचं कार्य करणं, स्वयंपाकाचं नियोजन लावणं, तिकडून किराणा घेऊन येणं, असं प्रत्येकाकडे ही विभागणी करून दिलेली आहे. एवढंच नाही तर आज या ठिकाणी जेवढ्या पंक्ती आहेत त्या पंक्तीचं नियोजन आमचे नवयुवक असणारे श्रीसंत भगवान बाबा तरुण मंडळ, छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ हे सर्व पुढाकार घेऊन पूर्ण पंक्ती होईपर्यंत कोणीही अन्न सेवन करत नाही. आज हे जे आमचे 15-20 जण तरुण मंडळी आहेत त्यांचा मोलाचं मार्गदर्शन, मोलाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. बाबाच्या विजयानंद बाबांच्या
कारकिर्दी संदर्भातील ते कीर्तन करतात तेव्हा ते काही मानधन घेतात का? बाबांचं वैशिष्ट्य असं आहे, जेव्हा कीर्तनाला या ठिकाणी त्यांनी कंबर बांधली, फेटा बांधला, तेव्हापासून त्यांनी धर्माची पताका हाती घेतली आणि त्यांनी कुठेही आपल्या वाणीतून शब्द काढलेला नाही की मला एवढे पैसे कीर्तनाला द्या. आजपर्यंत वयाच्या 75 वर्षापर्यंत कुठलीही मानधन अपेक्षा केलेली नाही किंवा मानधन मागितलेलं नाही. गाडीला आपण जेवढं द्याल तेवढं ते घेऊन गाडीचं. बरं, बाबांचा तुमच्या इथं अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष त्यांना पूर्ण झाले वयाचे आणि त्याच्यानंतर तुम्ही पांढरगाववासियांनी त्यांचा अमृत महोत्सव साजरा केला. या अमृत महोत्सव साजरा करण्यापूर्वी बाबांचं पहिलं म्हणजे बाबांच्या कीर्तनाची सुरुवात पांढरगावामधूनच झाली होती का? हो, वयाच्या 20व्या वर्षी 18 ते 20व्या वर्षी पहिलं कीर्तन पांढरगावमध्येच केलेलं आहे आणि 75व्या वर्षीचं सुद्धा त्यांनी इथंच केलं. हो, 75वा सुद्धा या ठिकाणी त्यांनी हजेरी लावली. सकाळी 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत थांबले, त्यांची मिरवणूक काढली. त्यांना मिरवणूक काढून त्यांना कपड्याचा आहेर असेल जे काय आहे गावकऱ्यांचं योगदान ज्या पद्धतीनं घडेल त्या पद्धतीनं सर्व यथोचित केलेलं आहे. आणि बाबाचं कार्य फार मोठं कार्य आहे सुपेकर बाबांचं. आणि या कार्यामुळे महाराष्ट्रामध्ये पांढरगावमध्ये हा पहिला अमृत महोत्सव साजरा झालेला आहे. आजपर्यंत कुठल्याही गावामध्ये बाबांचा अमृत महोत्सव साजरा केलेला नाही. गंगाखेड तालुका नाही, परभणी जिल्हा नाही, तर महाराष्ट्रामध्ये पांढरगाव या नगरीमध्ये सुपेकर बाबांचा हा अमृत महोत्सव अतिशय व्हिजन न्यूज चॅनलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.